हॅलो फ्रेंड्स, AVP मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सध्या सोशल मीडियावर खूप मोठा सायबर स्कॅम सुरू आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर अँड्रॉइड APK फाईल साठवून सध्या सरळ लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे। हे थांबवण्यासाठी सर्व नागरिकांना सतर्क होणे आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे, काय आहे नेमकं हे APK फाईल पाठवून कशा प्रकारे लोकांना फसवलं जाते, काय आहे नेमका हा फ्रॉड, तर आपण जाणून घेऊयात। काय आहे APK स्कॅम? हा स्कॅम प्रामुख्याने ग्रुपवर APK फाईल पाठवून केला जात आहे। APK फाईलमुळे स्मार्टफोनमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल होते। हॅकर किंवा स्कॅमर अशी APK फाईल ग्रुपमध्ये पाठवत आहेत, जी की इन्स्टॉल केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक आणि OTP त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि बँकेतील पैसे लुटता येतात। APK फाईलला PM किसान फॉर्म किंवा लाडकी बहीण फॉर्म अशी नावे दिली जात आहेत, जेणेकरून सर्वसामान्य माणूस हा फसून ती ॲप इन्स्टॉल करेल। सध्या महाराष्ट्रातील खूपच ग्रुपवर अशा फाईल्स फिरत आहेत, ज्यामुळे लोकांचे अनेक आर्थिक नुकसान होत आहे। तर यासाठी काय करावे, आपण काय केले पाहिजे जेणेकरून आपल्यासोबत हा स्कॅम होणार नाही आहे। तर आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलेली कोणती APK फाईलवर क्लिक करू नये आणि आपल्या व्हॉट्सअपमध्ये जी सेटिंग असते त्या सेटिंगवर जाऊन आपण अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तिथं सिक्युरिटी व्हेरिफिकेशनचं ऑप्शन आहे ते ऑन करायचं। ऑन केल्यानंतर आपल्याला असं होईल की आपल्यावर कोणतेही अकाउंट आपण जर दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये किंवा मोबाईलमध्ये लॉग इन केलं असेल तर त्याला आपल्याला लगेच नोटिफिकेशन येईल। APK फाईल पाठवणाऱ्याला जो कोणी व्यक्ती असेल त्याला आपण लगेच ब्लॉक केलं पाहिजे। अशा फाईल इतरांना शेअर करायला नाही पाहिजे। जनजागृती करा आणि हा स्कॅम थांबेल अशी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी। बऱ्याच वेळा आपल्याला टेक्स्टला मेसेज येत असतात की तुमच्या अकाउंटला एवढे पैसे क्रेडिट झालेले आहेत, तर ते फेक मेसेज असतात। कोणती बँक आपल्याला नंबरवरून पैसे पाठवत नाही, तर आपण हे गोष्टी चेक करणं गरजेचं आहे। कोणत्याही बँकेच्याकडून पैसे जर आले तर आपल्याला ते क्रेडिट होतात आणि त्या बँकेचा आपल्याला मेसेज येत असतो किंवा आपल्याला नाव येत असते की SBI कडून पैसे क्रेडिट झाले, CBI कडून पैसे क्रेडिट झाले। आपल्याला बँकेकडून हा मेसेज येत असतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला खूप सारे असे फ्रॉड होताना दिसत आहे। सोशल मीडियावर तर भरपूर असे फ्रॉड आहेत। कोणी पैशाच्या रिलेटेड किंवा कोणी जॉबच्या रिगार्डिंग बोलून असं आपल्याला फसवत असतो। तर आपण याकडे लक्षपूर्वक सर्व गोष्टी आपण ॲनालिसिस केल्या पाहिजेत आणि नंतर आपण कोणती गोष्ट करण्यासाठी समोर गेलं पाहिजे। आपल्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज नसते तर आपण समोरचं जे म्हणते तर लगेच आपण करून टाकतो, पण आपण असं करायला नाही पाहिजे। आपण त्याबद्दल आधी नॉलेज घ्यायला पाहिजे आणि नंतर ती गोष्ट करायला पाहिजे। त्यापासून काय होणार आहे की आपली फसवणूक ही होणार नाही। तर आपण अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याबद्दल आपण माहिती काढायला पाहिजे, नंतरच ती गोष्ट करायला पाहिजे। कृपया हा संदेश सर्व ग्रुपमध्ये पाठवा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही आहे। धन्यवाद।